स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. आई, ए आई, आई ग, इकडे ना लवकर. काय रे? ये पटकन. पेपर पाहिलास का? अवी आणि तिच्या सासूबाईंचा फोटो आलाय बघ. खरंच रे? किती छान आलाय ना फोटो. अगदी शेवटच्या क्षणी आघाडी मारली त्यांनी. खरंच बाई, निवडणुकीला काय उभ्या राहतात, निवडून काय येतात. खरंच कर्तृत्ववान बाई आहे. आता त्यांचं प्रेस्टीज आणखी वाढणार बाबा. पण आई तुला सांगतो, राजकारणात गेलं ना की सगळं बदलतं. कदाचित आपली आवी सुद्धा आता आमदार खासदार होईल आणि आपण तिच्या पाठीमागे जीप मध्ये प्रचार करू. चल रे, काहीतरीच काय. तिला नाही पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट. ए, आपण तिला फोन लावूया काय? हा चालेल. थांब थांब थांब. घे घे बोल बोल बोल. हॅलो हॅलो अवंती, हा आई बोलते. कॉंग्रॅच्युलेशन्स. हो, तो फोटो बघत होते. ए चुप रे. हो, इथल्याही पेपर मध्ये आलाय. ए सासूबाई कुठे आहेत तुझ्या? त्यांचं अभिनंदन करायचंय आम्हाला सगळ्यांना. अच्छा अच्छा, देवळात गेलेत होय. बरं, त्यांना सांग मुद्दाम. मग काय रुपा वाटतं की नाही तुमचा? हो, तर कालपासून फोन करत होतो पण एंगेज लागत होता ना. हो, 1 मिनिट. नमस्कार अवंतिका मॅडम. मग देवासनं काय टिपिकल राजकारणी बायकांसारखं का? मोठं कुंकू, मोठ्या बॉर्डरच्या साड्या, मोठ्या सभा. आता काय बाबा, तुमचं सगळं मोठं. हे तुला ना इलेक्शनला उभी. हे सौरभला काँग्रेस सांगा. हा, आणि सांग म्हणून आम्हाला मोठी पार्टी हवी आहे. हा, ओके, चल बाबा. खरंच अवंतीला किती छान घर मिळाले, किती चांगली माणसं मिळाली. नाही तर सानिका तिच्या बाबतीत ना. आई, पण सानिकाच्या सासूबाई मध्यंतरी बऱ्या वागत होत्या ना. हो रे, पण ते पुढे टिकेल तेव्हा खरं ना. मला वाटलं होतं विहिणींच्या रूपाने मला मैत्रिणी मिळतील, पण कसलं काय. इंदुताई त्या तशा आणि मनोरमाबाई बोलायचीच सोय नाही. मनोरमाबाईंना जेव्हा कळेल ना माझं लग्न झाल्याचं, तेव्हा बॉम्बस्फोट होणार आहे. बॉम्बस्फोट. येतील आपल्या घरी लाटणं मोर्चा घेऊन. खरंच का रे? हो, आणि तू त्यांना सामील होऊ नकोस. अगं काय टेन्शन घेतेस? कशा कशा येतील त्या. चल, चावत नसता. शौनक, अरे हे काय करतोयस तू? आजचा पेपर आहे तो. फाडत काय बसलायस? काय कारटय? तुझं शरीर वाढतंय, डोकं जिथल्या तिथे. काय अवस्था केली पेपरची? मॅडम, कोण तुम्ही? काय हवंय तुम्हाला? मॅडम, आमच्या कंपनीची स्कीम आहे. हे क्रीम जर घेतलं ना तर त्याच्यावर हा फेस वॉश फ्री आहे.
आणि आमची यावर प्राइजेस पण आहेत, म्हणजे लॉटरी. नाही नको. मॅडम हे फुकट आहे. अय्या फुकट. आणखीन काय काय आहे तुमच्याकडे? आणखीन ना, हा जर 400 रुपयाचा बॉडी स्प्रे घेतला ना मॅडम, तर त्याच्यावर हा लिप कलर फ्री आहे. मी वापरूनच बघा, ह्याचा वास खूप छान आहे आणि खूप वेळ टिकतो. मला आवडलं, मी घेते. पैसे देताय ना? हो. ₹50 कमी आहेत. सकाळी इस्त्रीवाल्याला दिले बहुतेक मी. ₹50 कमी आहेत. जाऊ दे, मी पुन्हा कधीतरी घेईन. मॅडम दुसरीकडे कुठे ठेवले असतील तर बघा ना. नाही, खरं मला आवडलं असतं हे घ्यायला. सॉरी. ठीक आहे, पुन्हा कधीतरी या ना, मी घेईन ते. हे काय? हाऊ स्वीट. मॅडम हा जरा, हो, तो थोडा मेंटली. ओ पण मॅडम कोण म्हणेल याला असं? तुम्हाला बॉडी स्प्रे घेता यावा म्हणून जो स्वतःचे पैसे काढून देतो, तो असा असूच शकत नाही. नाही, राहू दे, तुझं नको. मॅडम घ्या ना, त्याचं मन मोडू नका. हे घ्या. मी दादाकडून घेऊन देईन ना पैसे. मॅडम हे तुमचं फ्री सॅम्पल. हो, थँक्स. शैलेश, आपलं राहुल इथेच राहतात का? नाही, ते मुंबईला गेलेत. काय काम होतं का? नाही, काही नाही, थँक्यू. बघ, आता तरी तुला पटलं ना की शैलेश इथे राहुल या नावाने राहत होता ते. आशू, प्लीज तू जाशील मुंबईला माझ्यासाठी? ते आपण नंतर बघूया. आधी इथून चल, आपल्याला कोणी बघितलं तर. उर्मी, तुला हवं असेल तर मी जाईन मुंबईला. मी भेटीन शैलेशला, मला काही हरकत नाहीये. मी एवढं करू शकते तुझ्यासाठी. पण या सगळ्यांनी काय होणार आहे? तू तुझा संसार मोडून टाकणार आहेस का? आशू, संसार वगैरे मोडण्याच्या गोष्टी मी नाही करत आहे. मला एवढंच हवंय की तो तिथे बरा आहे ना, त्याचं काय चाललंय, त्याचं सगळं व्यवस्थित चाललंय ना, बस. त्याचं सगळं बरं चाललंय, तुला मिलिंद बोलला ना. आशू, फास्ट फूड सेंटर हे करिअर आहे शैलेशचं? तुला पटतंय? नाही, मला नाही पटत आहे. हा मग बस. तू त्याची मैत्रीण म्हणून तुला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही? त्याला जाऊन भेटावं, त्याला मदत करावी, काहीच वाटत नाही आशू? माझं सोड ग, पण त्याच्या आई वडिलांपासून तरी त्याला आपण का दूर ठेवायचं मला सांगतो. मला काहीच सुचत नाहीये. कधी वाटतं अवी, अनिश, सलील, सुरुची त्यांना सगळं सांगून टाकावं शैलेश बद्दल. पण मग भीती वाटते ग. त्या सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला आणि त्याची स्मृती परत आली तर? अगं, त्याला सगळं आठवायला लागेल. त्याला तू आठवशील, तो तुझा शोध घेईल, तो आम्हाला तुझ्याबद्दल विचारेल. मग आम्ही काय सांगू त्याला?
तू जर का मिलिंदला सोडून गेलीस तर त्याला कसं वाटेल याचा विचार केलायस तू? आपण एक काम करूया उर्मी, काही दिवस तरी आपण हे तुझ्यात आणि माझ्यात ठेवूया, फक्त तुझ्यात आणि माझ्यात, कुणाला नको सांगूया. नाही ग, नाही, हे शक्य नाहीये. आशू, शैलेश जिवंत असताना तो मेलेला आहे असं समजायचं आपण. नाही, माझ्याच्याने नाही होणार हे. ठीक आहे, एक काम कर, हे मंगळसूत्र काढून टाक, तू मिलिंदला सोडून दे, जा शैलेशकडे, कर लग्न त्याच्याशी, जा मुंबईला जा ना तू. उर्मी, मला कळतंय हे सगळं सोपं नाहीये. आय नो इट. पण तुला शैलेशला विसरावंच लागेल. यू हॅव टू फॉरगेट हिम. यू हॅव टू बी स्ट्रॉंग. कदाचित हेच तुझ्या नशिबात आहे. रुक्मिणी, फुलांचं सगळं तुला बघायचं आणि फराळाचं करून घेतलंस का सरलाबाईंकडून? होय, मैत्रिणीने समजा करून घेतलंय, पण तुम्ही सांगितलं ना म्हणून यावर्षी समजा थोडं थोडंच केलंय. बाईसाहेब, यावर्षी आपल्याला फराळाची ताटं पाठवायची नाहीत कुठे? पाठवायचंच नाही, पण फक्त 2-3 घरात. इतर ठिकाणी ड्रायफ्रुट्स आणि मिठाईचे बॉक्सेसच पाठवायचे. पण बाईसाहेब, हल्ली पहिल्यासारखी दिवाळी राहिलीच नाही. पूर्वी कशी फराळाची ताटं यायची, घरोबा वाढायचा, पण आता काजू आणि खिसमिस येतात, फार फार तर भेट वस्तू. मला ते समजा कोडच वाटायला लागलंय. काय ग मैथिली? मला काय माहिती, मला तर स्वतःच्या घरची दिवाळी आठवत देखील नाही. का? तू या घरात आल्यापासून प्रत्येक दिवाळी तुझी चांगलीच गेली आहे की. नवीन साड्या, दागिने, फटाके, कशाची कमी नाही. नाही, तसं कुठे म्हटलं मी. यावर्षी पण सगळं होईल, पण यावर्षी सगळी खरेदी. या, पण बराच उशीर झाला. मम्मा, बाजारात इतक्या काय काय वस्तू आल्यात की हे घेऊ का ते घेऊ असं झालं. बरं झालं भावना मावशी आणि पूर्वा बरोबर होत्या, काय तर मला नाही वाटत मी लोकांनी आले असते. तुमची हौस आहे म्हणून, पण खरं म्हणजे ह्या वस्तू आपण कुणाकडूनही मागू शकतो. आज स्वतः बाजारात जाऊन घेण्यात एक वेगळीच मजा असते. आम्हाला खूप मजा आली. मम्मा, आम्ही पुण्यामध्ये ना, आई, मी आणि सानिका, आम्ही तर जाम धमाल करायचो दिवाळी म्हणजे. आमची खरेदी बघून बाबा आणि सलील तर ही वेगळी गोष्ट. पण आता जहागीरदारांच्या सुनेनी मार्केटात जाऊन पणत्या आणि रांगोळी विकत घेणं हे बरं दिसत नाही. मम्मा, मी तर म्हणते तुम्ही सुद्धा यायला हवं. तुम्हाला माहितीये, मी 750 रुपयाचा आकाश कंदील फक्त 400 रुपयामध्ये आणला. मी तर विसरूनच गेले होते मी कोण आहे, कुठे काय चाललंय ते. खूप मजा येते मम्मा, एकदा तुम्ही पण विसरून पहा. मी दोघी तुमच्या कामाला जा. अवंतिका, आम्ही जहागीरदारांची सून आहोत हे आयुष्यात आम्ही कधीही विसरू शकलो नाही, आणि तुम्ही ते न विसरलेलं बरं नाही का? आज भटकंती करून तुम्ही थकले असाल, जाऊन फ्रेश होऊन या. काय गाई, कुठे गेली तू इतका वेळ? किती वाट बघतोय तुझी? हसतेस काय तू? अरे हसू नको तर काय करू बाबा. लहानपणी सुद्धा तू असा चिडचिड चिडचिड करायचा. घरात आई नसली की चिडचिड. तरी बरं नोकरी वगैरे काही सुद्धा करत नव्हते, पण घरी आल्याबरोबर तुला आई दिसायला हवी. सवय लागली ना आता. आणि आता आई नसली तरी चालेल, रीमा घरात हवी. होती पाहिजे बघ. त्यावेळेला आई नसली तर जास्त उत्तम. बरं म्हणजे नाही का? कानफडक खेचते. चिडतेस काय? कुठे गेली दिस तू? अरे बाबा, दिवाळीची सगळी खरेदी करायला गेले. हे बाई बघ, रीमासाठी साडी घेतली. कशी आहे? मस्त आहे, मस्त आहे. ऍक्च्युली ना, आम्ही सुद्धा सानिका आणि अवंतिकासाठी साडी आणायला गेलो होतो. तरीच हे बर, बाकीचं सगळं आणलंस का तू? सगळं आणलंय रे बाबा. हे बघ,
तोरण आणलंय, नंतर फटाके घेतले व्हेरी गुड. आणि रांगोळी घेतलीये आणि आणखी काय बरं बरं सगळ्याच गोष्टी आणल्या. आणि सगळ्यात महत्वाचं फराळाचं काय? सगळं झालंय चकल्या सोडून. मला माहितीये तुला आणि बाबांना गरम गरम चकल्या आवडतात हो ना. उद्या रीमा आली ना की करते. माँ आप रीमा की कुछ ज्यादा ही तारीफ करती हो ऐसे नहीं लगता आपको? एक दिवशी रीमा रीमा नहीं निर्या वाटेल डोक्यावर. काही वाटणार नाही, तू तिला तसं करू देणार नाहीस, माहितीये मला. आणि खरंच छान मुलगी आहे रे ती. काल काय म्हणाली आठवतं ना, ही तिची घरची पहिली दिवाळी आहे. तिचा सगळा सण छान व्हायला हवा. काय बाबा काय चाललंय? आवरावरी करत होतो. या वयात जास्त कामं झेपत नाहीत बाबा आता. अनिता तू बाबांना मदत करत नाहीस? म्हणजे काय दिवाळीचा फराळ नाही का केला मी? ते करतानाच तिची दमछाक झाली होती. हो, पण केलाय ना, खाल्लात की तुम्ही? हो. अनिता आपण दिवाळीचा फराळ पहिल्यांदा या घरात केलायस तू? उत्तम, छान. खाऊन पहा एकदा. काय सांगता? हो. काही नाही रे, लाडू थोडेसे कडक झाले तेवढंच. करा चेष्टा करा माझी. तडफडत एवढं केलं त्याचं काहीच नाही. नाही कसं चिवडा अगदी मस्त जमलेला आहे. तो विकतचा आहे. ए बाबा तू तो उचकू नको हा. काय खरेदी केली? खरेदी का नुसत्या साड्याच खरेदी केल्या? हो नाही, बाकीचं पण आणलंय ना. म्हणजे काय? हे अनिता ते बाबा तुमच्यासाठी चांदीची लक्ष्मी आणली. छान छान. तुम्ही म्हणाला होतात ना. बरे आठवणीने आणलीस बाबा. आता या लक्ष्मी पूजनाला तिची पूजा करूया. अरे विसरलोच की याचे फटाके. अरे आणायचे होते थोडेसे, काय बिघडत असतं? आणले आणले. हे अनितानी स्वतः घेतले ना. असं का? छान उत्तम. अनिता जरा फराळाचं काय काय केलं ते बघू ना. आता आणते. फराळाचं खरंच एवढं वाईट झालंय का? जरा खाऊन पहा म्हणजे कळेल. काय सांगता? हो. अरे तिच्या डोक्यात हे फराळाचं करायचं आलं हे पुष्कळ झालं. हा आता काही तक्रार न करता गुपचूप खा म्हणजे झालं. अशी तिच्या थोडीशी सुधारणा झालेली आहे. बाबा आणि हे सगळं तिने स्वतः आठवणीने घेतलं. काय म्हणतोस तू? मला वाटतं की हळूहळू सगळं ठीक होईल नाही का? होईल रे बाबा, होईल होईल. काय काळजी करू नकोस. हे बघ ही दिवाळी आपल्याला आता लाभ म्हणजे झालं. चल फराळाचं करा, खायचं ना. काय आज जंगी खरेदी केली म्हणे? सॉलिड मजा आली. ते पण ममांना आवडलं नाही बहुतेक मी मार्केटमध्ये गेले ते. जाऊ दे ग, बिंदास जायचं. एवढं काय अगदी सगळं ऐकायचं नाही. ओ माय गॉड, लुक हू इज टॉकिंग. म्हणजे खरंच सांगतो आम्ही लहानपणापासून जहागीरदार या नावामुळे मी बऱ्याच गोष्टी मुकलोय. खरंच अभिचा हेवा वाटतो. त्याला हवं तसं तो लहानपणापासून वागतो. आणि आश्चर्य म्हणजे मामाने त्याचं हे वागणं एक्सेप्ट केलंय. आताच बघ ना, आता अश्विनीशी म्हणजे एका गुजराती मुलीशी लग्न करायला मामाने हो म्हटलंय. हायली इम्पॉसिबल. म्हणजे मला तर त्यांनी मला तर काय, तुलाही करायचं होतं लव्ह मॅरेज? भरली होती वाटतं कोणी मनात. हो बऱ्याच आवडल्या होत्या. अच्छा. कोल्हापुरात काय देखण्या मुलींची काय कमी नाही. ओ आय सी. आणि मग एक हँडसम इंटेलिजंट एक श्रीमंत जहागीरदार म्हटल्यावर तर काय, आय वॉज द मोस्ट एलिजिबल बॅचलर इन द सिटी. हो. मग असं असताना श्रीमंतांनी कोल्हापूर सोडून पुण्याला यायची तसदी कशाला घेतली मुलगी बघायला? मामाने आग्रह केला म्हणून तर. पण त्या पुण्यातल्या मुलीला बघितलं आणि बाकी सगळ्या सुंदर मुली भेटल्या. मला असली तारीफ अजिबात आवडत नाही. म्हणजे मुली म्हणजे काय फक्त सौंदर्य असतं? दुसरे काहीच गुण नाहीयेत का आमच्यात? अरे बापरे, असं कोण म्हटलं? अरे सौंदर्य म्हणजे काय नुसतं दिसण्यात नसतं, बोलण्यात असतं, वागण्यात असतं, विचारात असतं.
आणि तुझ्या तर सगळ्याच गोष्टीत सौंदर्य आहे. गोडवा आहे, निरागसता आहे. नाही बस झालं आता, बस झालं. का आता का हं? नाही काहीतरी पाहिजे बहुतेक म्हणून एवढी स्तुती झाली. अजिबात नाही. इनफॅक्ट मी तुझ्यासाठी एक गिफ्ट बुक करून आलो. काय आणलंय? दॅट्स अ सरप्राईज. नाही सांग दिवाळीसाठी इट्स अ सरप्राईज. प्लीज. इट्स अ सरप्राईज. इनफॅक्ट खरं सांगू, मी स्वतः असं पहिल्यांदा कोणासाठी तरी काहीतरी खरेदी करून आलो. काय बरं? हं? ठीक आहे बघ. सर तुला एक गोष्ट सांगू. तू आयुष्यात कधीही माझ्यासाठी काही आणलं नस तरी चालेल, पण माझ्यावर असंच प्रेम कर. मला माझा हेवा वाटेल एवढं.